नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले इंडियामधील टॉप 3 फंड हाऊसेसबद्दल बोलणार आहोत बाय AUM. आणि मित्रांनो, नंतर आपण बघणार आहोत की या टॉप 3 फंड हाऊसेसने जुलै 2025 मध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर खरेदी केले आहे आणि कोणत्या कंपन्यांचे शेअर विकले आहे. तर मित्रांनो, इंडियाचा बाय AUM सर्वात मोठा फंड हाऊस आहे SBI म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, जुलै 2025 नुसार SBI म्युच्युअल फंडचा टोटल AUM आहे 11,45,315.40 कोटी रुपयांचा. तर चला आता बघूया इंडियाच्या नंबर 1 फंड हाऊसने म्हणजे SBI म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर खरेदी केले आहे आणि कोणत्या कंपन्यांचे शेअर विकले आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या नंबर 1 फंड हाऊसेसने म्हणजे SBI म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे 2,322 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच ओबेरॉय रिअल्टी या कंपनीचे 930 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच SBI म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा स्टील लिमिटेडचे 701 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये सन फार्मा या कंपनीचे 863 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तसेच मुथूट फायनान्स या कंपनीचे SBI म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये 709 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तसेच SBI म्युच्युअल फंडने HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी या कंपनीचे 336 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तसेच मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये फ्रेश बाईंग केली आहे अँथम बायो आणि NSDL मध्ये. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने रेमंड रिअल्टी या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. म्हणजे मित्रांनो, रेमंड रिअल्टी या कंपनीचे SBI म्युच्युअल फंडजवळ जेवढे पण शेअर होते ते SBI म्युच्युअल फंडने पूर्णपणे विकले आहे. म्हणजे आता रेमंड रिअल्टी या कंपनीचे SBI म्युच्युअल फंडजवळ एकही शेअर नाही. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत इंडियाच्या सेकंड लार्जेस्ट फंड हाऊसने कोणत्या कंपन्यांचे शेअर बाय केले आहे आणि कोणत्या कंपनीचे शेअर सेल केले आहे जुलै 2025 या महिन्यामध्ये. तर मित्रांनो, इंडियाचा सेकंड लार्जेस्ट फंड हाऊस आहे बाय AUM, तो आहे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, जुलै 2025 नुसार ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 10.44 लाख कोटी रुपयांचा. तर चला बघूया ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर खरेदी केले आहे आणि कोणत्या कंपनीचे शेअर विकले आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या सेकंड लार्जेस्ट फंड हाऊस म्हणजे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इंडियाच्या सर्वात मोठ्या कंपनी म्हणजे मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 3,542 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे 2,783 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने ॲक्सिस बँक लिमिटेडचे जुलै 2025 मध्ये 2,249 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीचे 1,498 कोटी रुपयाचे
शेअर विकले आहे. तसेच इटर्नल, ज्याचे पहिले नाव होते झोमॅटो, या कंपनीचे देखील जुलै 2025 या महिन्यामध्ये ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने 810 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये कमिन्स इंडिया या कंपनीचे देखील 710 कोटी रुपयाचे शेअर विकले आहे. तसेच मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये ट्रॅव्हल, फूड सर्व्हिसेस आणि अँथम बायो या कंपनीमध्ये न्यूली एंट्री केली आहे जुलै 2025 या महिन्यामध्ये. तसेच मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियलने युनिकेम लॅब्स या कंपनीमधून पूर्णपणे एक्झिट केले आहे. म्हणजे मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने युनिकेम लॅब्स या कंपनीचे पूर्णचे पूर्ण शेअर विकले आहे. म्हणजे आता ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड जवळ युनिकेम लॅब्स या कंपनीचा एकही शेअर राहिलेला नाही. चला मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत इंडियाच्या थर्ड लार्जेस्ट फंड हाऊसबद्दल. आणि मित्रांनो, त्या फंड हाऊसचे नाव आहे HDFC म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार HDFC म्युच्युअल फंडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 8,37,348 कोटी रुपये. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्याचे शेअर खरेदी केले आहे आणि कोणत्या कंपनीचे शेअर विकले आहे जुलै 2025 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, इंडियाच्या थर्ड लार्जेस्ट फंड हाऊस म्हणजे HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1510 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने बालकृष्णा इंडस्ट्रीज या कंपनीचे जुलै 2025 या महिन्यामध्ये 918 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये SL टेक्नॉलॉजीज या कंपनीचे देखील 894 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे 1163 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये L&T लिमिटेडचे 601 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तसेच मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये MCX या कंपनीचे 488 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तसेच मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड आणि HDFC म्युच्युअल फंड या दोघांनी पण न्यू हिस्सेदारी खरेदी केली आहे अँथम बायो आणि NSDL मध्ये. आणि मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इपिग्रल या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. म्हणजे मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इपिग्रल या कंपनीचे पूर्णचे पूर्ण शेअर विकले आहे. म्हणजे आता HDFC म्युच्युअल फंड जवळ इपिग्रल या कंपनीचा एकही शेअर नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियाच्या टॉप 3 फंड हाऊसेस म्हणजे SBI म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि HDFC म्युच्युअल फंड या टॉप 3 इंडियाच्या फंड हाऊसेसने जुलै 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्याचे शेअर खरेदी केले आहे आणि कोणत्या कंपन्याचे शेअर विकले आहे हे बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.